आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. चुकीचं बोलत आहात तुम्ही, कळलं? तुम्ही नीट तिला ओळखलं नाहीये. या आपल्या घरामध्ये ज्या काही विचित्र आणि भयानक घटना घडतायत ना, त्याच्या मागे गंगाचाच हात आहे. गंगाबद्दल काय माहिती आहे रे तुला? लग्नाच्या आधी गंगावर पैसे चोरल्याचा आरोप लावला होतास तू. तेव्हाही गंगा कोणाला काहीही न बोलण्याच्या मनस्थितीत होती. तेव्हा काय झालं? राजशेखरनेच तिला ते पैसे काढायला सांगितले होते हे सिद्ध झालं ना. आताही तसंच आहे. ही गोष्ट बाहेर सांगू शकत नाही अशा मनस्थितीत आहे ती. म्हणून तिला आरोपी ठरवून मोकळे होऊ नका. जुन्या गोष्टी उजळून तिच्या या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करू नका. आता थोड्या दिवसांपूर्वी घडलेली घटना, त्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारतो. गंगाची एक मैत्रीण लता, ती मेली होती ना. एवढी वर्ष तिची कोण मैत्रीण नव्हती, मग अचानक कुठून आली ही लता? बोला. देवसेनाने झाड लावायला सांगितलं, तिथेच त्या तंबोरांचं प्रेत मिळालं. पण तिथे खड्डा खणायला गंगा विरोध करत होती. त्यामागचं कारण काय? हा, बोला. गंगाच्या शांततेमध्ये प्रचंड रहस्य लपलीये. तिच्यावर तुम्हा सगळ्यांचा खूप विश्वास आहे ना, म्हणून तुम्ही तिच्यावर कधी संशय घेतला नाही. पण आता तिला रेड हँड पकडलंय तरी सुद्धा तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तर त्यापेक्षा मोठा मूर्खपणा काही नसेल. बुद्धी नसलेल्या माणसाला वाचवण्याची गरज असते. गंगा स्वयंभू आहे. तिला स्वतःचा बचाव कसा करायचा हे माहितीये. भाऊजी, ताईंच्या बोलण्यात पॉइंट नाही म्हणून त्या इथून निघून गेल्या. गंगामध्ये कुठेतरी पाणी मुरतंय हे मी तुम्हाला पेटी आणली तेव्हा सांगितलं होतं. तेव्हा तुम्ही सिरियसली घेतलं असतं तर आज तुमचा पार्टनर जिवंत असला असता. पण तुम्ही पेटी जाळून तिला सोडून दिलं. म्हणून गंगाने तुमच्या 25 वर्षांची मैत्रीच पेटवली. गंगाचा तुम्हाला खूप पुळका होता ना, त्याचंच मिळालेलं बक्षीस आहे भाऊजी. दादा, तुला भेटायला आलेल्या कुमारला तुझ्याच सुनेने मारलं म्हणून हे त्याच्या घरच्यांना कळलं तर मग काय होईल काही सांगता येत नाही. घरच्या कामवालीला तू घरच्या सुनेचा मान दिलास रे, पण तिने तर घराण्याचा अपमान केला. साहेब, सगळे गंगाबद्दल वाईट वाईट बोलतायत याचा मला त्रास नाही होत आहे, पण तुम्ही काहीच बोलत नाहीये ना, याचा त्रास होतोय. गंगा माझी मुलगी असली तरी तिचं पालन पोषण तुम्ही केलंय. तुमच्या पालन पोषणात चूक कशी होऊ शकते? ती एक वेळ तुमच्या पायातली चप्पल बनून राहील, पण या घराला त्रास होईल असं कधीच वागणार नाही हो साहेब. मेहरबानी करून गंगावर विश्वास ठेवा. हो रे हो, तुझी मुलगी चपलेच्याच लायकीची आहे. ती चप्पल आता दादाच्या डोक्यावर बसायला लागलीये. माझ्या दादावर एवढा कठीण प्रसंग ओढवला तरी तू तुझ्या मुलीचेच गोडवे गातोयस. तू तुझ्या साहेबांचे उपकार असे फेडणार आहेस का? साहेबांचे उपकार या जन्मात न फिटणार आहेत. माझा जीव मागण्यासाठी त्यांनी हात वर केला ना, तर त्यांचा हात खाली जाण्या अगोदर मी माझा जीव सोडलेला असेल. साहेब आणि साहेबांचं कुटुंब आनंदी राहो म्हणून आम्ही दिवस रात्र प्रार्थना करतो. तुमची प्रार्थना ठेवा तुमच्याकडेच, आमचं आम्ही बघून घेऊ. खाल्ल्या ताटात तुम्ही घाण करणार नाही या विश्वासावर मी इतके दिवस शांत राहिलो होतो, पण तुझ्या मुलीने भाऊजींचा विश्वासघात केला. पण आता मी शांत राहणार नाही. तिने विश्वासघात केलाय तर त्याची फळं तिला भोगावीच लागणार. कसला विश्वासघात हो? माझ्या मुलीने केलाय आणि साहेबांच्या बोलण्यावरून माझ्या मुलीने या घराची सून होण्याचं मान्य केलं. हा विश्वासघात आहे. या घराच्या संपत्ती पुढे प्रेमाचं वर्चस्व दाखवणं हा विश्वासघात आहे का? साहेबांच्या सुखासाठी वारुळाची पूजा बंद केली आहे, हा विश्वासघात आहे का? बोला ना साहेब, यात काय विश्वासघात केलाय? घराण्याच्या सुखासाठी माझ्या मुलीने असं केलं तसं केलं, ही नाटकं अजून किती दिवस करणार आहेस? या घरची सून झाल्यावर वारुळाची पूजा केली काय नाही केली काय फरक पडणार आहे? या घरची सून झाल्यावर संपत्ती हवी काय नको काय फरक पडणार आहे तिला?
माझ्या मुलीने केलेल्या त्यागाचा तुम्ही अपमान करताय आता. तुमच्याशी बोलून काही फायदा नाहीये. साहेबांशीच बोलतो मी. साहेब ए, साहेब थांब. इकडे अजून किती दिवस तू त्यांची फसवणूक करणार रे? भाऊजींचे पाय दाबून दाबून पायाखाली खड्डा खणला, आता बास का? त्यांना आता तरी सुखाने जगू दे. यापुढे भाऊजींची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. तू निघ आता. मी साहेबांना सोडून जाणं माझा जीव गेल्याशिवाय शक्य नाही. केवळ तुमच्या सांगण्यावरून मी हे घर सोडणार नाही. ए, मी सांगते, या महालाची वारस म्हणून मी सांगते, निघ इथून. हे माझ्या साहेबांचं घर आहे. साहेबांच्या पुढे मागे नाचवणारी खूप नाती असतील, परंतु साहेबांची काळजी घेणारे मी आणि गंगाच आहोत. आम्हाला किती दूर केलं, आम्हाला मारून जरी टाकल्यात ना तरी आमचा आत्मा साहेबांच्या चरणापाशीच असेल. कळलं का? ओमकार हा साहेबांचा कुत्रा आहे. साहेबांना सोडून कुठेही नाही जाणार. साहेब 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 बस ऐका साहेब. हे, बरोबर बोललास तू. आणि कुत्र्याची जागा दरवाजाच्या बाहेरच असते. चल चल ये, चल चल. साहेब साहेब ए चल साहेब चल बाहेर. साहेब साहेब चल यांच्या बाहेर, बोलण्यावर चल. विश्वास ठेवू नका. साहेब विश्वास ठेवू नका. तुम्ही गंगावर विश्वास ठेवा. साहेब साहेब कोणाचाही ऐकू नका. साहेब ए, गंगावर चप. विश्वास ठेवा. साहेब चल, विश्वास चल. ठेवा. साहेब साहेब गंगावर विश्वास ठेवा. साहेब साहेब गंगावर विश्वास ठेवा. चल साहेब चल चल निघ. लायकीपेक्षा जास्त हाव धरली की ती पूर्ण होत नाही. या घराण्याशी सोयरीक जुळवायची तुझी लायकी नाहीये, कळलं? या घरात परत दिसलास तर याद राख, चांगलं नाही होणार तुझं. साहेब यांनी केलेला अपमान माझ्यासाठी नवीन नाही आहे, पण गंगाचा अपमान होऊ देऊ नका साहेब. साहेब गंगा चुकीचं नाही वागणार. कोणालाही काही बोलू दे, दुनिया चुकीची वागेल पण गंगा चुकीची नाही वागणार. तिच्यावर विश्वास ठेवा साहेब. ही गंगा एकटीच जाऊन एका माणसाचा खून करते म्हणजे ती किती उलट्या काळजाची असेल. असल्या उलट्या काळजाची बाई आपल्या सोबत वावरत होती या विचारानेच भीती वाटते. छोटे बालक मामा, गंगा गंगाला मी चांगलाच ओळखतो मामा. तिने स्वतः गुन्हा कबूल केला असला तरी माझा त्याच्यावर विश्वास नाही. जरी तिच्यासोबत मी आयुष्य नाही घालवलं तरी मी तिला चांगलाच ओळखतो मामा. गंगा एक वेळ स्वतःचा जीव देईल, पण ती कोणाचं घेऊ नाही शकणार हे मला देखील माहिती आहे. जानकी सोबत चांगलं आयुष्य जगणं हे माझ्या नशिबातच नव्हतं, पण गंगाच्या आयुष्यातून मला कोणीही कधीच दूर करू नाही शकणार मामा. गंगा किती संकटात सापडली ना तरी मी तिच्या सोबत असेन. तुम्ही अजिबात काळजी नका करू. तुमच्या या बोलण्याने मला आधार मिळाला साहेब, पण साहेब काहीच बोलत नाही. छोटे बालक गंगाच्या या संकटासमयी साहेब गंगाच्या बाजूने काहीच बोलत नाही. याचा मला जास्त त्रास होतोय. मला तिचा अपमान सहन नाही होत आहे. सर्वांसारखा साहेबांचा पण गंगावर विश्वास नाही हे वाटतंय मला. छोटे बालक आजोबा गंगावर कधीच अविश्वास दाखवणार नाही. त्यांना पार्टनरच्या मृत्यूचा धक्का बसलाय ना, म्हणून ते काही बोलत नाहीयेत आता. ते काहीही बोलले नाही तरी त्यांना गंगाची मनापासून काळजी वाटते आजोबा. खूप गोड मुलगी असतो. तू जसं बोलतेस तसंच होऊ दे ग बाई. सगळं काही तसंच होऊ दे, तसंच होऊ दे. कामवालीवर विश्वास ठेवला म्हणून आपली आज ही परिस्थिती आहे. आता त्या गंगाला महालाच्या आत घ्यायचंच नाही. हो दादा, आपल्या घराण्याची अब्रू मातीमोल करणाऱ्या तिची कुठेच ओळख दाखवू नको. गंगा आणि आपल्या अरुणचा डिवोर्स करून तिला घराबाहेर काढून टाक दादा. बस करा आता.
काय करायचं हे मला चांगलंच कळतं. मला कोणीही शिकवू नका. जा आपापली कामं करा. जा. नाही दादा, उद्या काही अभद्र जा घडलं तर म्हटलं ना. काहीही करा, कितीही समजावलं तरी तिला पाठीशी घालणं काही सोडणार नाही. चलिए. हो या ना सर. सर, तुमच्या मिसेसना बाहेर काढण्याची पूर्ण तयारी झाली आहे, हा. पण त्या ऍक्सेप्टच करत नाहीये. मी त्यांना खूप समजून पाहिलं सर, तरी तो खून त्यांनीच केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. खरंच गुन्हेगार असलेले हल्ली पैसे देऊन बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. सर्व त्यांच्या बाजूने असूनही त्या बाहेर येण्यासाठी विरोध करतात. त्यांच्या बोलण्यातून असं वाटतंय या केसमधून त्यांना बाहेर पडायचंच नाहीये म्हणून. त्या असंच मागत राहिले ना तर या केसमधून बेल मिळवणं फार कठीण होईल. तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलून घेतलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी मी सांभाळून घेऊ शकेन. हो. ठीक आहे, तुम्ही या. मी तिच्याशी बोलतो. हं. मी सांगितल्यानंतर ती नक्की बाबा ऐकणार. मला पण यायचंय बाबा. बाळा तू कशाला येतेस पोलीस स्टेशनला? तू इथेच थांब ना, मी जाऊन येतो लगेच. हा मला गंगाला भेटावंसं वाटतंय बाबा. प्लीज बाबा, प्लीज बाबा. मी पण येते ना बाबा, मला पण न्या ना सोबत. ओके ठीक आहे चल. दादा जरा पाणी द्यावं मला. काय बाबा, कुठे पडलात की काय? एवढं लागले तुम्हाला? हो 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 बाळा, मी पाय घसरून पडलो रे. बरं, चहा पिणार का? नाही बाळा, तू फक्त मला पाणी दे रे प्यायला. इकडे पाणी ठेवलंय, तोंड धुवून घ्या आधी. मी तुम्हाला चहा देतो, पिऊन जा. काही करून ते कालचक्र मला मिळवून द्या. तू हो. काय मागतोस, तुला कळतंय का? बाबा, हा काय चहा? नाही नको, नाही नको. मला तुझ्या दुकानात पंचपक्वान्नच मिळालं रे बाबा. त्यामुळे मी आज खूप आनंदी आहे. मी खूप आनंदी आहे. अहो, काय बोलता तुम्ही? सत्याचा विजय झालाय रे. ही बातमी ज्याला द्यायची आहे त्याला मी लगेच देऊन येतो. मी जातो बाळा, मी जातो, मी लगेच जातो. अरे बा, सत्याचा विजय झाला. हॅलो राजशेखर. अरे हळूहळू बरा होतोय मी. आता लवकरच बरा होईन. स्वामीजी, मी तुम्हाला लगेच भेटायला येतोय. काय फॅक्टरी जळली म्हणून तुला त्रास होतोय का? त्याहूनही भयंकर गोष्ट घडली आहे स्वामीजी. काय बोलतोयस? आणखीन काही नवीन समस्या घडले का? झालंय काय? कसं सांगू काहीच कळत नाहीये. बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. माझा पायच तुटलाय, पण मनगटात अजूनही जोर आहे. काय झालंय स्पष्ट बोल. कुमार कुमार कुमारचं काय? कुमार आपल्याला सोडून गेला स्वामीजी. कुमार
कुमारचा मृत्यू झालाय स्वामीची. राजशेखर, अरे 2 दिवसांपूर्वीच माझ्यासोबत बोलला तेव्हा चांगला होता तो. अचानक कसं काय? बोल राजशेखर, काय झालं? हार्ट अटॅक की ऍक्सिडेंट झालं? खून झाला. कोणी केलं माहितीये का? कोणी? गंगाने. आपली गंगा काय? ती आता आपली गंगा राहिली नाहीये, मुनियप्पाची गंगा झाली. मुनिअप्पाची गंगा? अरे तो वेडा मुनिअप्पा, तो काय करू शकणार आहे? मुनियप्पा वेडा नाहीये, अहो तो खूपच शहाणा आहे. महादेवीचा जसा आपण पार्वतीच्या विरोधात वापर केला, तसाच तो गंगाचा आपल्या विरोधात वापर करतोय. असं काय केलं त्याने? जे काही घडलंय ते तुम्हाला प्रत्यक्षात भेटून सांगतो. पण आता मी काय बोलतोय ते नीट ऐका. आपण 5 जण होतो, आता 4च उरलो आहोत. आता 3 होण्याआधी आपल्याला खूपच सावध राहावं लागेल. सत्याचा विजय झालेला आहे. सत्याचा विजय झालेला आहे. तुला विजयाची माळ मी अर्पण करतोय. याचा तू स्वीकार करून घे माते. तुला विजयाचा टिळा लावतो, याचा स्वीकार कर. आपल्या विजयाचा शंख वाजवतोय. नीट ऐक माझी आई, नीट ऐक माझी वनदेवी. नंदिनी परत येणार आहे. अन्यायाला हरवून कालचक्र घेऊन ती परत येणार आहे. 20 वर्षांपूर्वी चोरी केलेले कालचक्र परत मिळाल्यानंतर ते तुझ्या चरणावर अर्पण करायचं म्हणून मी इकडे भेटीला तुझ्या परत आलेलो आहे ग माते. कालचक्र आल्यावर तुला मी ते नक्की दाखवणार. पार्वतीपुरम वनदैवीचा अद्भुत कालचक्र बघून त्याचा सुद्धा तू आनंद घे माते. दैवी शक्तीच्या या सृष्टीमध्ये भाला, त्रिशूळ, तलवार, विष्णूचे सुदर्शन, ब्रह्मास्त्र, महाशक्ती अशा खूप गोष्टी आहेत. पण या सर्वांमध्ये माझ्या वनदेवीची अशी शक्ती आहे जी आत्मा कधीही नाहीये. देवाच्या शस्त्रात फक्त शक्ती असते, पण शक्ती आणि आत्मा एकत्र असलेलं एक शस्त्र म्हणजे माझ्या वनदेवीचं कालचक्र आहे. कालचक्र. नंदिनी आता थोड्याच वेळात कालचक्र घेऊन इथे लगेच येणार आहे. ते मी तुला दाखवेन. त्याची अद्भुत अशी शक्ती दाखवेन तुला मी. ते पाहून तू आश्चर्यचकित होशील, आनंदी होशील, खुश होशील, मोहित होशील. येते माझी नंदिनी, येते नंदिनी, येते माझी आई. माझी नंदिनी अजून आली का नाहीये? काय झालं असेल तिला? ती माझ्या प्रतीक्षेची एवढी परीक्षा का घेतेय ग? कालचक्र बघण्याच्या माझ्या उत्सुकतेची ती लपून मजा घेते का ग आई? नंदिनी, तू तुझ्या बाबांची मजा घेतेस काय ग? आता मी वाट नाही बघू शकत तुझी. नाही, तुला इथे आणायचं कसं ते मला चांगलंच माहितीये नंदिनी.
माझी नंदिनी आली. नंदिनी, कालचक्र मिळालं म्हणून तू तुझं असं रूप धारण केलंस काय ग? हा, मला खूप आनंद वाटतोय ग, खूप आनंद वाटतोय मला. आज मला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय. तू तुझ्या सुराचा बळी घेतलास हे मला वृत्तपत्रातून कळलं ग. आज माझं ते कालचक्र पाहण्यासाठी मी खूप आतुर झालो. दाखव, कालचक्र दाखव ना मला ग, दाखव. तू एवढे कसला विचार करतेस? कालचक्र दे ना नंदिनी. आपल्या वनदेवीचा चमत्कार या शहरी देवीला सुद्धा दाखवू आपण. कालचक्र मी नाही मिळवू शकले. हो, मी नाही मिळवू शकले. नाही नको, नाही नको नंदिनी. तुझा राग ही माती ही सहन नाही करू शकणार नंदिनी. रागू नको, शांत राहा नंदिनी. नाही नाही नको, अति घाई नको करूस नंदिनी. काय घडलं ते शांतपणे सांग ना नंदिनी, सांग. रागू नकोस. नको नको नंदिनी, तुझ्या शरीरावर जखमा होतील. नको ग, नको नंदिनी. अगं नंदिनी, काय घडलं ते सांग. असं रागवू नकोस नंदिनी. तुझ्या शरीरावर जखमा होतील नंदिनी. अगं नंदिनी, काय घडलं ते सांग तरी. बेटा नंदिनी, एवढं रागवायला तुला काय झालं नंदिनी? त्या नराधमामधल्या एका नराधमाला तू ठार तर मारलंस ना ग नंदिनी. हा तुझा झालेला विजयच आहे ना ग. तू जिंकलीस तरी एवढी का रागवतेस तू? मी जिंकले नाहीये, हरले मी. हे का बोलतेस? असं काय घडलं? जंगलात वाचला म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन मारलं. पण ते त्याच्याकडे असलेलं कालचक्र माझ्या हाती लागलं नाही. तिथे घडलेल्या परिस्थितीमुळे मला गंगाचं शरीर सोडावं लागलं. मी केलंय ते योग्य आहे की अयोग्य मला माहिती नाही. पण परिस्थितीमुळे मला तसं करावं लागलं. गंगा आणि मला कोणी वेगळं करू शकत नाही अशी पैज लावली होती मी. पण मी ती पैज हरले. गंगा माझ्यापासून लांब झाली. ती आता कुठे आहे, कशी आहे माहिती नाही. गंगा, गंगा. इकडे ये गंगा.
बाबा तुला घरी घेऊन जायला आलोय. चल आपण घरी जाऊया. नाही देवसेना, मी घरी नाही येणार आहे. तुम्ही जा इथून. तू असं का बोलतेस गंगा? आहेत काही कारण. काय कारण आहेत ती ग? आपल्या घरी बाबांना मोठा धक्का बसलाय ते काहीच बोलत नाहीयेत अगं. ते तुझे बाबा तुझ्याच विचारात रडत बसलेले आहेत घरी. पण तू काळजावर दगड ठेवून तुरुंगात राहायचं असं बोलतेस? कुमार काकांच्या खुनाचा आणि तुझा काही संबंध नाही हे मला चांगलंच माहिती आहे गंगा. तू काय घडलंय हे खरं खरं न सांगता खऱ्या गुन्हेगाराला तू मोकाट फिरण्याची संधीच मिळवून देतेस हे तुला कळत नाहीये का? कोणी दुसऱ्याने केलेला गुन्हा तू स्वतःवर घेऊन ही केस संपवण्याचा विचार करत असशील गंगा, पण मी तसा अजिबात होऊ देणार नाही. सत्य कोणत्याही कानाकोपऱ्यात लपलं असेल तर मी ते शोधून काढेन म्हणजे काढेनच. मी शोध लावण्याच्या आधी तू मला खरं खरं सांग ना, काय घडलं ते बोल तरी. कोणासाठी अगं कोणासाठी तू हा गुन्हा स्वतःवर ओढून घेतेस? का तू गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न करतेस? घाबरू नकोस, तू बोल ना, बिंदास बोल. खून कोणी केलं ते तरी सांग. मीच खून केलाय.